अशोक खरात नावाचा ज्योतिषी कॅप्टन नावाने जो आहे तो नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। त्याच्याकडे अनेक राजकारणी मोठमोठे सेलिब्रिटी जे आहेत ते त्याच्याकडे जातात आणि आता बलात्काराच्या आरोपामध्ये जे आहे ते त्याला अटक करण्यात आलेली आहे। असे अनेक व्हिडिओ जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत। 8 दिवसापूर्वी नाशिकमधील काही लोक माझ्याकडे या तक्रारी घेऊन आलेले होते आणि मी आपल्याला सांगायचं आहे की अनेक ज्या महिला आहेत, अल्पवयीन मुली आहेत, त्यांचेही असे जे आहेत ते अश्लील कृत्य करताना त्यांच्याबरोबरचे अशोक खरात याचे व्हिडिओ आहेत। त्यामुळे अनेक महिलांनी, ज्या मुली ज्यांच्यावर अत्याचार झालेत त्यांनी बिनधास्तपणे समोर यावं असं मी आवाहन करते। तसेच काही उद्योजकांबरोबर स्लीपिंग पार्टनर म्हणून 40 ते 50 कोटी रुपयाच्या वरची अमाऊंट जी आहे ती बाजारामध्ये अवैध सावकारकी म्हणून कॅप्टन खरातने जे आहे ते वाटलेले आहे। त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा ज्या काही तक्रारी असतील त्यांनी समोर आलं पाहिजे आणि कॅप्टन खरात याचे जे आहेत ते राजकीय लागेबांधे आहेत। मागील वर्षी जेव्हा याच्या संदर्भामध्ये आवाज उठवला गेला, या अत्याचाराच्या संदर्भात कॅप्टन खरातची बातमी छापली गेली, त्या श्रीरामपूरच्या दैनिक वृत्तपत्राला जे आहे ते महिला आयोगाने नोटीस पाठवली होती, दबाव आणलेला होता आणि ती तक्रार जी आहे ती थांबवण्यास सांगितलेली होती। मग महिला आयोगाच्या अध्यक्ष आता जर म्हणत असतील की मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काहीच माहीत नाही, तर मग त्यावेळेला महिला आयोगाने दबाव का आणला, त्यांच्या बातम्या का बाहेर येऊ दिल्या नाहीत? आणि महिला आयोग हा महिला अत्याचाराच्या संदर्भात काम करतो। मग महिलांवरच अत्याचार करणारा जर एखादी व्यक्ती असेल, त्याच्याच तुम्ही जे आहेत त्या ट्रस्टवर काम करताय। हे जे आपण बघतोय की शिवनिका संस्थान मिरगाव, त्याच्यावर रुपाली चाकणकरांचं जे आहे ते संचालक म्हणून नाव आहे आणि याच्यामध्ये संचालक म्हणून नाव आहे, परंतु त्याच्या खाली अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य हे मुद्दामून लिहिलेलं आहे। मग महिला आयोगाच्या अध्यक्षांना हे सगळं माहीत होतं का? माहीत जर नसेल तर मग त्यांनी दबाव का आणला? त्यामुळे जोपर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर आहेत तोपर्यंत पीडित महिलांना न्याय मिळणार नाही। अशोक खरातवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती कडक कारवाई करणं गरजेचं आहे आणि हे मोठं रॅकेट बाहेर आणणं गरजेचं आहे।